चांगलं करतो लोक मानायला लागले का त्यानं कुटाणा केलाच. मग वाक्य सांगू, ज्ञान कमी असलं तरी चालेल पण त्या ज्ञानाचा ग नको आहे, ग नको आहे. नवल आणि हा ग 13वा अध्याय सांगतो, नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, ज्ञान ज्ञानोबा वैराग्य तुकवान भक्ती नामदेवराय. अभंगातला पहिला मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे आणि मागणी पर आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आता कीर्तन सुरू झाले. दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, इथं काही लय दिवस राहायचं नाही. याची काय गॅरंटी का हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला, तो जर ॲम्ब्युलन्स मध्ये आला तर गेला. पुरावा नीट आहे का, शरीर जयाचे ठेवणे का धरशी अभिलाषावणे. मी रोज सांगतो कीर्तनात, घरात किती सोलर बसवा, शेवटच्या आंघोळ अंगणातच. आणि घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच. आणि किती मोठा बंगला बांधा, जळायला गावकीच्याच पत्र्यात. आणि किती इस्टेट कमवा, कपाळाला रुपयाच. त्यामुळं परत एक वाक्य सांगतो, आमच्या कीर्तनात घुसून देतो. अभंग नामदेवरायांचा एक पहिला मुद्दा संपला. हा अभंग कोणाचा आहे बोलत जा, नामदेवरायांचा आहे. आणि अभंगाला कडवे 4 आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना, अजिबात चिंता बिंता करायची नाही, कारण आपल्या हातात काही बोलत जा, आपल्या हातात काही. आजीबाई म्हणते, मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची चिंता करते. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा दान तसे दान तसे दान पती लक्ष्मीचा दान तसे दान तसे दान. अभंगाला कडवे 4 आहेत. अभंग नामदेवरायांचा अभंगाला कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, चिंता करायची नाही, कारण आपल्या हातात काही नाही. आता कीर्तनाला सुरुवात, ऐकणाऱ्यांना सूचना. आपल्या कीर्तनाला 2 मुद्दे आहेत, मे बी नॉट बी. पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा, दोन्हीला उत्तर आहे. एखादा म्हणला आपल्याला हे वाक्य पटलं नाही, त्याला आज उत्तर देता आलं नाही तर आज महिन्यान देईन, रात्रंदिवस पुस्तकं उलटे पालटे करून देईल, पण देणार. आज देण्या इतकं माझ्याकडे ज्ञान नाही. ज्ञानाचा ग नको आहे, फक्त भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. कीर्तनाला मर्यादा आहे, कारण जगातलं सगळ्यात मोठं सुखी होण्याचं साधन जर कोणतं असेल, कीर्तन आहे. आता कीर्तनांचे नियम आहेत काही, पण आता ते पैशाच्या ओघात आपण पाळत नाही. नाही तर कीर्तन हे खाली बसूनच ऐकावं, खुर्चीवर नसावं. पण आता ते चालत नाही, ते चालत नाही. आता ऐकत्यात हे नशीब. खुर्चीवर बस नाही, दष्टी बाकडे बस, पण बस. काय झालंय महाराज, नियम नाही तर नियम असा आहे संप्रदायाचा. कारण कीर्तन ही जी ताकद आहे, ही जगात एवढी मोठी ताकद दुसरी कशात नाहीच. तुमचं काय मत आहे? ते आता गंमत काय झाली, लक्ष्मीच लोकांक इतकी आली कधी खर्चाव कुठं. दुपारी 1 वाजता लग्न, 45 डिग्री तापमान, आणि त्या लग्नाला फटाके. तुमच्या बापानं दिवसा फटाके वाजवले होते. अन्नवर देव बायरा,
बैरा नवरदेव ठॉय 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 ठॉय. ते नवरदेव उडी हाणायचं, त्याला वाटलं शांताबाई आली. मग आता ते पैसे पाण्यात गेले का काम आले. एक वाक्य सांगू तुम्हाला, वाक्य आता बोलत जायचं फटाफट. आता करंट लावून दिला तुम्हाला. तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन, तरच कीर्तन कळन. फक्त आता मुद्दे सुरू झाले, भामटेवानी बसायचं नाही, रिलॅक्स, फक्त बोलत जायचं आता. आणि तुम्ही महिला पुरुष जर बोलले तरच सुधरलं. आता तुम्हाला काही ज्ञान ज्ञानोबा वैराग्य तुकोबा भक्ती नामदेवराय प्रश्न मिटला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायचा प्रश्न मिटला. कडवी आहेत 4. आणि प्रश्न म्हटला चिंता का करायची नाही, कारण आपल्या कीर्तनात मे बी और नॉट बी. माझ्या तोंडातल्या वाक्याला तुम्ही हा म्हणाला तर नाही म्हणा. 1. ज्ञान हे प्रत्येकाला प्रत्येकाच्या पोट भरण्यापुरतं आहेच, मान्य. फक्त त्या ज्ञानात ग नको आहे. झालं फायनल. पहिलं वाक्य हा म्हणा नाही म्हणा. दुसरं मुख्य वाक्य बोलत जायचं, फक्त हे नीट बस रे, बोलत जायचं. वाक्य नीट आहे का. लक्ष्मी ही नीट आहे का बरं का. लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच. लय बारीक आहे बर का. प्रत्येक वाक्य लिहून हे इंदुरीकरचे वाक्य आहेत महाराज, हे काही पुस्तकातले वाक्य नाही. हे इंदुरीकरचे, हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य, फक्त टच मध्ये राहा. लक्ष्मी ही प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने मिळतेच, पण लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते. नम्रतेशिवाय लक्ष्मी टिकू शकत नाही. हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मान्य. पुन्हा एक वाक्य ऐका. माणसाची सावली माणसाशिवाय राहू शकत नाही. माणसाची सावली माणसाशिवाय राहू शकत नाही. ब्रह्मा माया, माया ही ब्रह्माशिवाय राहू शकत नाही. आणि लक्ष्मी ही नीतीशिवाय राहू शकत नाही. आता पहिलं वाक्य फायनल झालं. लक्ष्मी कुणाच्या संगतीला राहते? नीतीच्या. आता इथं लय किचकट मुद्दे बरं का. तुम्ही टच करून घ्या, मोबाईल मध्ये घेऊन जा, लिहून न्या, नाही तर कागदावर लिहून न्या, रोज ऐका. लक्ष्मी कुणाला जोडून राहते? नीतीला. नीतीला लक्ष्मी जोडून राहिल्यामुळं नीती आणि लक्ष्मी जिथं एकत्र नांदते तिथं दुःख येत नाही. पण लक्ष्मी अशी विचित्र आहे, तिला एकटीला करमत नाही. ती तिच्या मावस बहिणीला बोलून घेते आणि तिचं नाव आहे अनिती. नीतीची मावस बहीण अनिती. मग दारू पिणे, डोळे लाल करणे, बायको देखणी करणे, हायवेला जेवणे, जुगार खेळणे, या सगळ्या गोष्टी कुणात मोडतात. आणि अनिती घरात घुसली का नीतीचा अनादर होतो. आणि नीतीचा अनादर झाला की नीती डोळ्यातून पाणी आणते. आणि नीती लक्ष्मीला म्हणते मला या घरात राहायचं नाही. का? माझा आदरच नाही. इथं सोमवार केला जात नाही, इथं एकादश केली जात नाही, इथं मोठ्या माणसाबद्दल आदर ठेवला जात नाही, इथं देवाला अगरबत्ती किंवा निरंजनी लावली जात नाही, आणि या घरामध्ये कोणतंच धार्मिक काम होत नाही. मला इथं राहायचं नाही. नीती रडते आणि लक्ष्मीला म्हणते मी इथं राहणार नाही. लक्ष्मी नीतीला म्हणते अगं तू जर गेली तर मी एकटी कधी राहू शकत नाही ना, मग मी येते ना. मग नीती आणि लक्ष्मी दोघी जणी घरातून जातात. दोघी जणी घरातून जातात आणि दरवाजाजवळ गेल्या का त्या एकाला आत घालून देतात. त्याचं नाव आहे पाप. आणि पाप घरात येतं, लक्ष्मी निघून जाते, नीती निघून जाते, पाप घरात येतं. आणि पहिलीच अनिती होती. अनितीन पाप एकत्र आलं का घराची बर्बादी होते. हा सिद्धांत आहे. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा, याला मान्य करावं लागेल. मला पाया पडून सांगतो तुम्हाला, नम्रतेने लक्ष्मी टिकेल. आज म्हणून चिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आपल्या हातात काही नाही, उगाच टेन्शन घेऊन मारायचं नाही. माझं काय होईल, तू हाच दिवस चांगला घाल, उद्याच पाहू. माझं काय खाईन ना तू, तुला भाकर नाही, नाताला काय करायचं. तुला चौथा माजला काढला तरी वर गज काढितो. तू टिकलं पाहिजे ना. कशाला कमी तो एवढा. कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय?
का लय मोठा बंगला आहे पेटवा. रावणाची लंका सोन्याची होती. रावणाच्या घरात 4 लाख माणसं होती. 4,30,000. दुबळी पार्टी नव्हती रावणाची. गठ्ठा मतदान होतं घरचं. 4,30,000. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असता तर जाग्यावर कार्यक्रम केला असता रावणानं. पार्टी माणसं किती होती घरात? 4,30,000. हिशोब काढून सांगा. तुम्ही म्हणाल कुठून काढला आकडा? 80,000 बायकांनी 1 लाख पोरं. 80,000 बायकांनी 1 लाख पोरं. 81. 1.25 लाख नातू. 3,05,000. 1.25 लाख पण तू 4,30,000. मग रावणाला कुपनाव साखर किती मिळत असेल? आणि रावणाचे आधार कार्ड काढायला पॅन कार्ड लिंक करायला किती दिवस गेले असतील? ऐका आता रावणाचा इतिहास. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. 80,000 ऐका. 1 लाख पोरं. 1.25 लाख नातू. 1.25 लाख पण तू सप्तकोटी कांचनाची. 7 लक्ष तांब्याची. 7 लक्ष काशाची. पुरी लंका सोन्याची. अख्खी लंका. आपल्याकडे काय वांग आहे? 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकी वाढ. भातवाड मटकी वाढ. हलकट क्वालिटीचं नाही. भातवाड मटकी वाढ. त्याच्यात 1 धोंड्याची आणि 1 मांडव परतनीची ना. खावलं. एक बाजारात गेलो ना का बाई पुढेच उभं राहिलं. वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आलं कसे दिले कोणी. तिनं ओळखलं याला कांता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याची. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये. जीपीशी टाकून गेलो तर अजून आलं नाही. अरे तुझ्या बोटात होते पण तिच्या काय आपल्याकडं 15 जीपीला का झाला राष्ट्रपती. मागून की चड्डी फाटेल. पुढच्या तो फडवून टाकेन. फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? ईडी आहोलाद नाही तर मोटरसायकलवर चालतंय. कुत्र्याला लाथ आणतंय. ते कुत्रे म्हणते मागच्या जन्माची खुन्नस अजून धरली. चला पटकन आता करंट लावून दिलाय तुम्हाला बरं का. लय बारीक. लंका की सोन्याची. मेला रावण. रावण मेला महाराज. पण महिला पुरुष नीट ऐका. रावण मेला पण रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता महाराज. लय बारीक उदाहरण ऐका. मोबाईल मध्ये घेऊन जा. सोनं किती होतं रावणाकडं? लंका. पण सोन्याचा तोंडात मणी घालायला रावणाकडे नव्हता महाराज. रावणाच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नाही. मंडळी नगरी सोनं आणायला गेली. तिथं हनुमंतराय हजर होते. आणि हनुमंतरायाने सांगितलं सोन्याला हात लावाल तर याद राखा ही लंका बिभीषणाची आहे. रावणाचा काय संबंध? मी साक्षीदार आहे त्याला. मी एकदा जाळलेली ही लंका. आणि तुम्हाला जर पाहायचा असेल प्रयोग तर हात लावून पहा. म्हणजे मरू देऊ. कारण ही लंका देताना मी होतो. रामाने कपाळाला गंध लावला बिभीषणाच्या. आणि लंका कोणाला देऊन टाकेले? बिभीषणाला. लंकेला हात लावायचा नाही. घरी आले महिला मंडळ. स्वतःच्या बायकोने मळ्या गळ्यातलं मंगळसूत्र बाहेर काढलं. रावणाची बायको मंदोदरीने स्वतःचं मंगळसूत्र बाहेर काढलं महाराज. आणि मंगळसूत्राच्या शेजारचा मणी तोडायचा आणि तो स्वतःच्या नवऱ्याच्या तोंडात घालायचा. ही वेळ रावणाच्या बायकोवर आली. घमेंड कमी करा. घमेंड घमेंड घमेंड. घमेंड. 58 वर्ष नोकरीला आहे तू. जरा ऑफिसात नीट राय. तू तो कोणच्या वय धावून उठतो आणि रिटायर झाल्यावर येणा होतो. आला आरतीला घालेन इकडून प्रसाद घेतो खातो कोण इकडून. येड्या. घमेंड कमी करा. मंदोदरीने मंगळसूत्राला हात घातला आणि हनुमंतराय आले. आणि हनुमंतरायाने सांगितलं मणी तोडायचा नाही. का? हे सोनं तुझ्या बापानं दिलंय. रावणाचा काय संबंध? पुरावा सांगा. सांगत गवळी सांगत गवळी गेली नाही. सांगत गवळी गेली नाही.
करायची नाही, रिलॅक्स जगायचं. मी बोलायचं तुम्ही बोलायचं, हा माना नाही तर नाही माना. ज्ञान हे प्रत्येकाला आहेच, त्याच्यात ग नको आहे. लक्ष्मी ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच, फक्त टिकवायला नम्रता लागते. झालं ना वाक्य फायनल. नम्रतेशिवाय लक्ष्मी राहू नये. आता तिसरं वाक्य सांगतो, हा माना नाही तर नाही माना. एक एक आपलं वाक्य फायनल करून घ्यायचं. तुमच्याकडे पैसा येणार, हात गाडीवर तुम्ही दिवसभर केळं विकलेत म्हणल्यावर तुम्हाला 5-50 रुपये निघणार. सायकल पंक्चर तुम्ही 2-4 काढल्यात म्हणल्यावर तुम्हाला 100-200 रुपये निघणार. पैसे सांभाळायची अक्कल पाहिजे. गौंड्याच्या हातागाडी गेला तर 500 रुपये रोज आहे. तू तर 100ची 90 आणतो येताना. तुझ्या बापानं पाहिलं का पैसा पुरण? महिन्याला रोज तू 500 रुपये रोजाने जातो, म्हणजे 15,000 रुपये महिना. 4 दिवस सुट्टी, 13,000. तू रोज 100ची दारू पितो, म्हणजे 3,000 रुपयाची दारू पितो महिन्याला. वर्षाला दारू पितो तू 36,000ची. 3 वर्ष जर दारू प्याला नाही तर मुलीचं लग्न सुखरूप करशील. 3 वर्ष दारू पिऊ नको फक्त. तू जर 100ची दारू पितोय रोज, तुला 1,000 रुपये रोज दिला, तू नालायकच आहे ना. मग लक्ष्मी सांभाळायला प्रारब्धात नम्रता लागते. लक्ष्मी मिळणार. आता यांनी वाजवलंय म्हणले यांच्या पुरते यांना आज 4 रोजाचे पैसे मिळणार. मी कंबर बांधलंय, माझ्या दिवसभराची कमाई मला आज मिळणार. पण मी ती मापात सांभाळली पाहिजे ना. लक्ष्मी मिळणार आहे. आणि तिसरं वाक्य सांगतो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. पहिलं वाक्य, लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. 2 चिंता करू नका, देव भक्कम आहे. आणि तिसरं वाक्य, पटलं तर हा म्हणा, पटलं तर हा म्हणा. मानवी जीवनात दुःख येणारच, दुःख येणारच. पण पुढचे वाक्य नाही आहे का, मानवी जीवनामध्ये दुःख येणारच, पण त्या दुःखाला, संकटाला तोंड द्यायला शिका. त्याला व्यसनात रूपांतर करू नका. संकट याला येत, एक वाक्य सांगा, संकट देवावर आलं म्हणलं तुम्ही कोण? देवाला माणूस साले जाण्याची वेळ आली, देवाच्या बापाला पुत्र शोकानं मरण्याची वेळ आली, कंसाला कृष्णाला सुद्धा मणी चोरण्याचा आळ आला. मग देवांना जर संकट आले तर तू टिकूजी कोण? बावळट नाही तर. आणि तू म्हणतो हे माझ्याच भौतिका दुःख आलं, यायलाच पाहिजे. पण आता इथं लय बारीक उतर. आणि दुःख नाही आले जीवनात काय हो, काय मजा आहे का जीवनात? थोडं संकट नाही आलं. मला एक सांगा, पैशाची चणचणच जर भासली नाही तर माणसाला त्या पैशाची किंमत कळते का? हा, पगार झाल्यावर पहिले 10 दिवस लोकांना बोलून देत नाही. 25 तारखेचे पुढं आपाप खिसा रिकाम होतं, ते शांतच होतं का नाही? तुम्ही बा बरं, ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना बायको, तो पर्या बोलून देत नाही कोणाला. बायको करू दे, अशी नीट करून टाकी, नीट. आपल्या पुढं बायको गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. तो तर सासरवाडीलाच राहायला गेला भाऊ, बायको आहे ती. ताकद साधी नाही. कापड दुकाना पुढे फ्लॅक्सची बाई पाहिली तरी माणसं उभी राहत्यात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकची आहे काय वा, हो. तरी महिला म्हणते आमच्यावले अन्याय काही नाही हो. वाघावानी डरकळत होता हा गडी लग्न झाल्यावर. वाघावानी फार बिबट्या झाला रे, बिबट्या झाला. वाघासारख्या डरकाळ्या फोडीत होता तो गडी. पण जसं तुमच्याशी लग्न केलं ना, बिबट्या झाला, बिबट्या. शांत झाला गडी. तुमच्या ताकदच तेवढी आहे. तुमच्यामुळं त्याने त्याची आई उचकून दिली आणि तुमची आई इकडं आणली. काही माणसांनी बहीण दिवाळीला बोलवली नाही, मेवणीच्या आख्या बाळातपणाचा खर्च केला. इतके नालायक लोक आहेत.
हो महाराज, मी रोज सांगतो कीर्तनात, लोक फक्त कपडे घालून हिंडायला लागल्यात, नाही तर लोक सुधारलेच नाही. तुमचं काय मत आहे? आता हे चाललंय फक्त, नाही तर लोक पांढरी केस काळी करायला लागल्यात, बायका चपला घालून चपात्या करायला लागल्यात, गडी बुटं घालून जेवायला लागल्यात, पोरी पोरांचे कपडे घालून बोंबलत हिंडायला लागल्यात, माणसं आईला मम्मी म्हणायला लागल्यात, बापाला पप्पा म्हणायला लागल्यात, अक्कल नसताना भारी मोबाईल वापरायला लागल्यात, तर मोबाईलमध्ये डोके गुतून काही पागल झाले. काय लोक सुधारल्यात? काय सुधारले? काय धोतर गेलं, पायजामा आला, पायजामा गेला, जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली लोक? आता काय इथवर तर आलेतच, मग काय इथून वर सरकला म्हणजे आला महात्मा. काय बावळटासारखे लोक म्हणजे आम्ही सुधारले. पूर्वी आमची आई घर झाडायची तर वाकून झाडायची, आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पप्याचा बाप जरी आला मधी, काय सुधारली? पूर्वी आमच्या आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची, आणि पोरगा घेऊन यायची मांडीवर आडवं टाकायची. पोरग लय रडायला लागलं ना, आमची आई पोराला कीर्तन स्थानातलं दूध पाजित होती, तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पितंय. कारण माहिती काय? पूर्वी आमच्या आईला पदर होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, कुठं झाकायचं पोर? आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं? समजा प्यायचंय काय त्यांना? आता कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक मला उत्तर द्या, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलावलं तर तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो? तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार का हे विकासाच्या दृष्टीने उचललेलं ठोस पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला जर कधी गेले तर एकच भाषण करा, जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा. जितक्या जोरात वृद्धाश्रम सुरू केला, महाराष्ट्र ही 96 कुळी शिवाजी संभाजीची माती आहे, आभार गाभार माती नाही. ऐ ऐ ऐ हे खानदान रक्त आहे, खानदान. ऐ हे 90 पिऊन लग्नात असणार रक्त नाहीये. बाई वाड्याव या राहतो भाड्याच्या घरातून, बाईला वाड्याव बोलितो. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूच आहे तुझ्यावर, पण तुझ्या बापाचा नाही ना तुझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चेन वर चेड्डीची, वर चेन, चेड्डीला चेन नाही ना आमदार व्हायला निघलाय. हे वाक्य कसं आहे का? वाक्य सांगा तुम्हाला. ऐ हे रक्त कसं आहे माहिती तुम्हाला? हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. हे रक्ताचा नियम माहिती आहे का? राजे राजे तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. जेव्हा कोपेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. आई साहेब, आई साहेब, जनतेच्या पोशिंद्यानं लढायला जावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आणि लग्न कोंडाण्याचे मग लग्न राहायचे. हे गोवा खाऊन थोबाड सडवणार रक्त नाहीये. हे 90 पिऊन म्हाताऱ्याला धडकी देणार रक्त नाहीये. हे रक्त डीजे पुढे नाचणार रक्त नाहीये. हे रक्त कसं आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे,
वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे? स्वतःच्या बोटातलं रक्त भवानी मातेला अर्पण करून 16व्या वेळची स्वराज्याची स्थापना करणारं रक्त आहे. मृत्यू समयाला वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सुद्धा चितेत उडी टाकली. हे रक्त आहे. चितेत उडी टाकली वाघ्या नावाच्या कुत्र्यानं. हे रक्त आहे. आणि जात पात धर्म न मानता सगळ्यांना समान न्याय दिला ते हे रक्त आहे. हे रक्त आहे. हे रक्त ते आहे. आणि ते रक्त कोणत्या मातीतलं आहे? मेरे देश, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. हो मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. छत्रपती. आजारी एक तुम्ही तोंडात गोवा शिवाजी कोण पाठ भरलं पाहिजे. वाघ फाडला तर संभाजीनं वाघ, गोवा नाही. वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा झाला कोला. ही माती आपली आहे. हा देश सोनेरे. इथं वनातल्या झाडावर बसणारी पाखरं चिमण्या सुद्धा म्हणतात. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. डोकं लावायचं नाही. आपलं कीर्तन ऐकून गेलो 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काही बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेले होतो. आणि त्याला 6 महिने अटॅक बीपी येत नाही. त्यानं डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे माल देऊन टाकायचे आणि हसत जा. सगळ्या रोगावर एकच औषधी. हसत नाही लोक, बधीर झाले बधीर. पूर्वी तरी लोक हसायचे, आता त्या मोबाईलमुळे कोणी बोलतही नाही. कानात वायरी. गाडी आली बी न गेली. आता तर नवीनच आयटम आला, नुसतं असंच करते रस्त्याला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत सोडलं. असंच बसलं. निवांत बसावं का नाही. कानात वायरी, नुसतं झुलायचं. संडासच वैर. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बदलावलं, एक बार आजा आजा आजा. तरी संडासला वय ना. मग त्यानं दुसरं गाणं लावलं, मेरे सपनों की रानी कब आएगी.
सावध राहा आणि थोडं पुढं सरकं होतं. तुम्ही मला पुढं नेताच का हो आम्हाला? तुम्हाला मी तिथंच बुंगवणार आहे. ज्ञान असावं पण आतलं असावं. त्या ज्ञानाला नको. आणि दुसरी गोष्ट, चिंता करायची काही कारण नाही. देव ठरविल तसं राहावं, निवांत राहायचं. काही एक दिवस जायचंच. उगाच टेन्शन घेऊन इथं येऊन असं बसवतो कीर्तनाला. रिलॅक्स. कोण दिवस येईल काय नाही द्यायचा. काय गॅरंटी आहे का महाराजाची? एक दिवस जायचं, त्यांना चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला आणि अभंगातला तिसरा मुद्दा. आज कीर्तनाला सुरुवात. आज भव्य अभिष्टचिंतन 16 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आणि सगळ्यांच्या वतीनं मारुतीराव गायकर यांच्या 60व्या जन्मदिवसाच्या अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आमचे मित्र गुरुनाथ महाराज, गायक वादक गुणीजन, स्टेजवरील उपस्थित मांडवर, मंडपवाले, माईक सिस्टीवाले, सगळ्यांच्या वतीनं गायकर साहेबांच्या 60व्या अभिष्टचिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत दोनच गोष्टी झाल्यात. ज्ञान आतलं असावं आणि चिंता करायची नाही. आपण साहेबांच्या गायकर साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करताना 60व्या वाढदिवसाला इंदुरीकरचं कीर्तन आहे म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य वाढदिवसाच्या कीर्तनाचे 2-4 वाक्य महत्वाचे सांगतो. गायकर साहेबांच्या 60व्या वाढदिवसाला त्यांच्या घरातले सगळे कुटुंब परिवार, गायक वादक गुणीजन, त्यांची मुलं बाळ, सगळं धनसंपत्ती ऐश्वर्य उदंड लावो आणि सगळे मिळून आपण देवाकडे आज एक प्रार्थना करू. महिला पुरुषांनी सगळ्यांनी 5 गोष्टी देवाकडे आज मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा पांडुरंगा माय बापा, ए देवा पांडुरंगा माय बापा, कष्टकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि गायकर साहेबांच्या 60व्या अभिष्टचिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. बस इथपर्यंत काही शंका नाही. आता उत्तर आहे का? आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा आहे. 6 वाक्य सांगून टाकतो म्हणजे तुमच्या डोक्यात खटकी जाईल. देवाला जीव घालणारे संत नामदेव महाराज, देवाशी बोलणारे संत नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं ते नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली ते नामदेव महाराज, आणि ज्यांनी पाण्यात गेलो दगड टाकला तर सोनं करून टाकलं नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांची माहिती संपली. ठोक काम राहतं आपल्याकडे, ठोक. पुन्हा त्याला वळवळ नाही करायची. पीठ म्हणलं पीठ. देव बोलला नामदेव महाराज, देव जेवला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, देवाला नैवेद्य खाऊ घातला नामदेव महाराज, पाण्यातून दगड काढून त्याचं सोनं केलं नामदेव महाराज, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मंदिरही फिरवलं नामदेव महाराज. आणि संत मालिकेत सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराजांचं चरित्र संपलं. बाकीचं तुम्ही घरी गेले वाच. आणि आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा. पुन्हा गायकर साहेबांचे कार्यकर्ते, गायक वादक गुणीजन, त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या सगळ्या महिला पुरुषांना सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे आणि नामदेवरायांच्या अभंगामधून मागायचं आहे, पण काही मागायचं नाही. हे असं दरिद्र्यवान नाही मागायचं. काय करू देवा, काय करू देवा, पुरीचं लगीन जुळन, जावाई मिळन, भाकर गिळन, भात खाय. काही लोक तर देवाला सांगत काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले, देव म्हणले बुटाना हाणू का तुला, तुला बायको मेज द्यायची. अजून काय काय द्यायचं बा म्या. हे असं मागायचं नाही देवा. मग मागायचं काय? एक गाडी नाही, बंगला नाही, काय नाही, कारण गाडी जाणार आहे
ड्रायव्हर जाणार आहे, गाडी राहणार आहे, बंगला राहणार आहे, मालक जाणार आहे, पखवाद राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे, अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे, शाळा राहणार आहे, गुरुजी जाणार आहे, ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. Each and everything in the world has an end point, but God and His name has another end point in the world. जगातलं सगळं जाणार आहे, फक्त देव आणि देवाचं नावच शिल्लक राहणार आहे. यावर तुमचं मत काय? 300 रुपयाचा गुरुजी 80,000वर गेला, पण ग गावताचाच राहिला, ग गांजाचा नाही झाला. आणि कधी ध्यानात द्यायचं, ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी आहेत. एसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 11,000. वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही, 13,000. पोलीस आखेरात डांबरीला उभं, 17,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. मग देवाकडे मागायचंय तुझा तुझा विसर बाबा, तुझा विसर बाबा, तुझा विसर बाबा. हे सीता मला ते नको आहे. भक्ती प्रेम विनो ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विनो ज्ञान नको देवा, प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. विनो ज्ञान नको देवा, हो भक्ती प्रेम विनो ज्ञान नको देवा, प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवताया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देही प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. तुक म्हणे माझे हे तुक म्हणे माझे हे सर्व सुख तुक
करण लागलं म्हणजे तुम्हाला सोपन मला अभिष्ट चिंतनाला गायकर साहेबांच्या 60व्या अभिष्ट चिंतनाला गाडी मागायची नाही, बंगला मागायचा नाही, मग मागायचं काय? त्यांच्या अख्ख्या कुळाला उदंड लाभो. त्याला एक वाक्य सांगतो, तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आपल्या कीर्तनाला 2 मध्ये एकदा गट्टा बिट्टा लावून घ्या बरं. त्याला काय लावायचं? आमचं नियम कीर्तन झालं तर तुम्ही वडीत ते काय होतं, आपल्याला याच्यातली अक्कल कमी आहे. याने टुकटुक केली का आपल्याला वाटतं आपलं चुकलं, असा घोटाळा होतो तो. आपल्याला पाखवादातलं ज्ञान कमी आहे, तसं ज्ञानच नाही आपल्याला. पण मुद्दा लावून घ्या, मुद्दालाही महत्वाचं बरं का, मग मजा राहणार. वाक्य महाराज मंडळी सगळेच नीट ऐका. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. कोणती व्यक्ती मोठी होताना, कोणतीही व्यक्ती मोठी होताना त्याला 3 गोष्टी लागतात. एक प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 प्रयत्न चांगले पाहिजे, आणि 3 कुणाची तरी कृपा पाहिजे. तसा माणूस मोठा होऊ शकत नाही. मान्य का बोला? व्यक्ती मोठी व्हायची असेल, ते क्षेत्र कोणते असू द्या, कोणती व्यक्ती क्षेत्रात मोठी होताना पहिले त्याचं प्रारब्ध पाहिजे. 2 त्याचे प्रयत्न पाहिजे, आणि 3 त्यावर कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि या 3ही गोष्टी गायकर साहेबांवर आहेत, म्हणून 60वा खुश मध्ये प्रारब्ध. प्रारब्ध असं कोणी उठायचं हे नाही चालत. कोणी उठायचं माझ्या पोराला पक्वा शिकवतोय, बापाची पेंट इथं पक्वा द्यायचं याडं निघलं तू शिकतो. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसं कोटरी पेट. या जगामध्ये एकच माणूस असा झाला महाराज का जे बापानं केलं ते पोराला पूर्ण शिकवलं, असा एकच माणूस आहे. डॉक्टर नाही, डॉक्टरचे येडे निघले बरेच. डॉक्टरचे जवळजवळ कामातून गेले, मास्टरचे येडे निघले. फक्त पुढारी एकच माणूस राहिलाय, पुढारी अख्ख्या जगात. त्याच त्याला पुरुषाची जागा नाही बायकोला. पण एक ध्यानात ठेवा, या गोष्टी प्रारब्धाशिवाय घडू शकत नाही. तुमचं काय मत?
आणि सगळ्या गोष्टीला प्रारब्धच लागतं महाराज. असं कोणी उठवून काही करेल कोण नाही वाटतं आता हे नाही आहे. आणि देव ज्याला देतो त्यालाच देतो. ज्याला तब्येत देतो त्याला अक्कल देत नाही. ज्याला अक्कल देतो त्याला तब्येत देत नाही. देव येतो. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भूमिकाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. देव असं नाही देत महाराज, कोणालाही देत नाही. 12वीला मुलगा होता आणि मुलगी होती. दोघंही काल निकाल घेऊन आली 1 वाजता. निकाल घेऊन आले पोरगी जरा चेहरा बारीक करून आली. आईला वाटलं पोरगी नापास झाली जणू. आई म्हणली का ग बाई चेहरा बारीक का केला? ती म्हणली आई 80ची अपेक्षा होती 78 पडले म्हणून मी नाराज. रडली पोरगी आणि मग हा आला. हा हसतच आला. आईला वाटलं पास झाला. आई म्हणली भाऊ पास झाला का रे? तो म्हणला नाही. मग हसत का म्हणाला? 2 विषय राहिले. हसत का म्हणाला? हा पुस्तक नवे घ्यायला नको म्हणून हसलो. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. असं कोणी उठायचं हे नाही. एक वाक्य ध्यानात ठेवा. नाही आता हे लग्न न झालेली जेवढी पोर आहेत कीर्तनाला तुम्ही आता नवरदेव नाही. तुम्ही तो नाच सोडून द्या. काय त्याच्यात मजा नाही. तुम्ही आता मोबाईलच्या स्क्रीनवरच दिवस काढा. कोणता तरी फोटो ठेवून झोपायच्या टायमाला पहा काय उपयोग नाही. कशी काय बायको मिळेल पोरण? 16ला तुमची थोबाड साडण्यात गोवे खाऊन, 17ला तुमची ढोपरेवर आल्यात कोठरी पिऊन, 18ला तुम्ही बलात्कार करता, 19ला चोऱ्या करता, 20ला जेलमध्ये जाता. कोण बायका देईल? काय कोण बायका देईल? इथं तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी. मुलगी तहसीलदार म्हणजे 90% मार्क आहे तिला. लाल दिवा आहे तिच्या ताब्यात. तिला 95% पोरगा नको. इथं कोणला 95? बोटवर कर. 1 मिनिटात बायको देतो मी तुला. 1 मिनिटात. इथूनच बायको नेम आहे पासून घालून सुद्धा देऊ नको. आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो येड्या? बायको नाही. आता 35-35चे नवरदेव आहेत. रेंज गेली. 42 पुरी पाहिल्या. एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखं भेटलं. मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. बायको नाही. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. बस. तुझ्या मामाला मुलगी आहे? मुलगी आहे तुझ्या मामाला मुलगी आहे? नाही. तू झाला गोसाई. तुझ्या मामाला आहे का? मामाला मुलगी आहे का? नाही. तुझ्या रे? नाही. तुझ्या रे? नाही. तुझ्या मामाला आहे का मुलगी? नाही नाही. ह्या लहान आहे. मामाला मुलगी आहे का? किती आहे? एकच आहे का? आणि तुला भाऊ किती आहेत? भाऊ किती आहे तुला? 2 जण आहे का एकटाच आहे तू? अरे तुम्ही 2 जण आहे का तू एकटाच आहे? 2 जण आहे का? धावला तो जिंकला. जो धावला तो थांबला तो आमच्या टोळीत आला. बायको नाही. आता त्या मामाला नाही का? का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतोय. आता काय? त्या मामाला आहे का मुलगी? नाही. तुम्ही बरे आता गणपती उडवा. आता इथून पुढे पोरांना ध्यानात ठेवायचं. दिवाळी सुट्टीत आणि उन्हाळ्यात सुट्टीत कोणच्या घरी? बास. आणि मामाला म्हणायचं काहीच नको.
मुलगी नाही मिळणार महाराज. हा जो प्रॉब्लेम आता जो वाढलाय ना हा वाढत राहणार आहे का कमी होणार आहे? वाढत राहणार. काल सीबीएसई ला 500 पुरीला 499 मार्क आहे. सीबीएसई ला 500 पुरीला 499 मार्क आहे. म्हणजे जवळजवळ 500 म्हणजे 500. आता इतकी टॅलेंट सीजर आहे इतकी टॅलेंट सीजर आहे तर त्या प्रमाणात मुलं सर्व्हिसला लागू शकत नाही ना. ही जी तफावत आहे ही सतत अशीच राहणार. बायको